love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा जो आपण व्हिडिओ एडिट केला आहे तो सध्याला इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालू आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या व्हिडिओसाठी आपण जे काही मटेरियल यूज केले ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तसाच या व्हिडिओचा जो बीटमार्क आहे तो पण मी तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केला आहे. तर तुम्हाला जस्ट इथे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करून अशा प्रकारे पहिल्यांदा तुमचा फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारचा मी एक फोटो ॲड करून घेतो. इथं बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर जस्ट इथे रेशोमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे टिकटॉकचा रेशो इथे 9.16चा रेशो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर फोटो ॲड केल्यानंतर जस्ट इथे तुम्हाला ॲड ऑडिओचा जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन शो होणार आहेत. त्यातनं तुम्हाला इथे सेकंड लास्ट जो एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन आहे बघू शकता त्याच्यावरती टच करायचं आहे इथं. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये बीटमार्क दिला आहे, तो बीटमार्क अशा प्रकारचा आहे. त्यातनं तुम्हाला जो आजचा ऑडिओ आहे तो इथनं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला जो ऑडिओ आहे तो इथे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. त्यानंतर जेवढी लेंथ आता ह्या ऑडिओची आहे तेवढीच लेंथ आपल्या फोटोची पण आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे फोटोला होल्ड प्रेस करून तुम्ही इथे लेंथ वाढवू शकताय. तर आपल्या फोटोची लेंथ आपण पूर्णपणे वाढवून घेतलेली आहे. एवढं झाल्यानंतर जस्ट मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक बीटमार्क प्रोव्हाइड केलेला आहे, तो इथे बीटमार्क ॲड करायचा आहे. तुम्हाला बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्याला जस्ट तुम्हाला अशा प्रकारे फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर ह्याचा जो वॉल्यूम आहे बघू शकता तो इथे तुम्हाला 0 करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला जिथे जिथे आपले बीट दिलेत बघू शकता आजच्या व्हिडिओचे, तुम्हाला फोटोला कट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. बघू शकता आपला जो इथे पहिला बीट आहे बघू शकताय अशा प्रकारे पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन झाल्यावरती जो वरचा आपला फोटो आहे आपण फोटो ॲड केला होता बघा, तो फोटो इथे जस्ट इथे स्प्लिट करून टाकायचा आहे. जेणे आपला जो फोटो आहे तो इथे 2 पार्टमध्ये डिवाईड होणार आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व बीट इथे कट करून घ्यायची बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे बघू शकता इथे पण आपल्याला फुल स्क्रीन इथे ब्लॅक झालेली दिसणार आहे. ते इथे जाऊन तुम्हाला इथे वरचा फोटो असेल तो इथे स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बीट इथे कट करून घ्यायचे पहिल्यांदा. बघू शकता आपला जो शेवटचा बीट आहे त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं अशा प्रकारे 2 मोठ्या साह्याने ते झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला वरती येते 26 इफ इथे बीट दिसून येणार आहे वरती टाईमलाईनला. त्यावरती येऊन आपला जो फोटो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला फोटोचा तो इथे कट करून घ्यायचा आहे. आपला जो फोटो आहे तो इथे 26 वरती येऊन आपला जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे कट करून घ्यायचा आपला फोटोचा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही ॲड एंडिंगवरती जो ऑप्शन दिसून येतो त्याच्यासमोर तुम्हाला एक अशा प्रकारचा जो आयकॉन दिसून येतो प्लसचा, त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे, ते ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ह्याचा जो अशा प्रकारे बघू शकता ह्याचा जो वॉल्यूम आहे तो इथे कमी करून घ्यायचा आहे तुम्हाला पहिल्यांदा. अशा प्रकारे वॉल्यूम कमी केल्यानंतर जस्ट तुम्हाला जो आपला बीटमार्क ॲड केला होता तुम्ही, तो बीटमार्क इथनं डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला फोटो इथे ॲड झालेले आहेत, बीट पण आपले कट करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला पहिला बीट फोटो आहे बघू शकता अशा प्रकारे लहान करून घ्यायचं आहे तुम्हाला टाईमलाईन. त्यानंतर पहिल्या फोटोवरती टच करून तुम्हाला इथे जो खाली 3rd नंबरला ॲनिमेशनचा ऑप्शन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला अशा प्रकारे लोड होताना दिसणार आहे. नंतर तुम्हाला वरती कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जाऊन अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकताय तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा. बघू शकता आपल्या पहिल्या फोटोवरती जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. त्यानंतर जो आपला सेकंड फोटो आहे बघू शकता त्याच्यावरती टच करून तुम्हाला पुन्हा एकदा ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही स्लाइड अँड व्ह्यू नावाचा जो ॲनिमेशन आहे तो आपल्या सेकंड इमेजवरती अप्लाय करून घ्यायचा आहे.
आपली जी तिसरी इमेज आहे बघू शकता, त्याच्यावरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला इनच्या कॅटेगरीमध्ये अशा प्रकारे रॉक हॉरिझॉन्टल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे रॉक हॉरिझॉन्टल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. तो अप्लाय केल्यानंतर त्याचबरोबर त्याच बीटवरती पुन्हा येऊन तुम्हाला अशा प्रकारे इफेक्टवरती जायचं आहे. नंतर इथे बॉडी इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे ग्लोईंग लाईन्सच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही पहिला तुम्हाला इफेक्ट इथे दिसून येईल इलेक्ट्रिक स्टॉर्म नावाचा, तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ह्या इफेक्टची लेंथ अशी बघू शकता आपल्याला बीट एवढीच ठेवायची आहे. बघू शकता आपल्या बीट एवढी आपण इफेक्टची लेंथ इथे ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकता आपली लास्ट इमेज आहे, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ॲनिमेशनवरती जायचं आहे. त्याच कॅटेगरीमध्ये रॉक व्हर्टिकल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता आपले सर्व ॲनिमेशन इथे अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर पहिल्या फोटोवरती येऊन तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं अशा प्रकारे. नंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर जस्ट इथे अशा प्रकारे लोड होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे हेक्सागोनल स्पॉट नावाचा जो व्हिडिओ इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्या पहिल्या बीट एवढीच ठेवायची आहे. बघू शकता आपला पहिला बीटपर्यंत आपली याची लेंथ वाढवून घेतलेली आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे. तो PNG ॲड करण्यासाठी तुम्हाला जस्ट इथे 4 नंबर नाही ते ओव्हरलेचं ऑप्शन दिसून येतो, त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे ॲड ओव्हरलेचं ऑप्शनवरती टच करून अशा प्रकारचा PNG मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तो इथे अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता मी ॲडजस्ट व्यवस्थितपणे केलेलं आहे. ह्याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे आपली जिथपर्यंत आपली इमेज आहे तिथपर्यंत ह्याची लेंथ अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता जो आपला शेवटचा इथे मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे, त्यासाठी इथे जो फोटो आणि आपला जो एंडिंगचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा जो आयकॉन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन लोड होताना दिसणार आहे. अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन लोड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरलेच्या कॅटेगरीमध्ये जाऊन अशा प्रकारे बघू शकता स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. नंतर इथे तुम्हाला ब्लॅक फेड नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो इथे अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता आपला जो ट्रान्झॅक्शन आहे तो इथे अप्लाय झालेला आहे. बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे रेडी झालेला आहे. व्हिडिओ रेडी झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जो शेअरचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करून येते आपला व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.